सावकाराकडून नोटरीवर घेतलेले पैसे थकल्याने थेट 2 एकर जमीन लिहून घेतली। चिडलेल्या शेतकऱ्याने दाद मागितल्याने जिल्हा उपनिबंधक तसेच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी विनाअट शेतकऱ्याची जमीन परत करण्याचा आदेश दिला। मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द येथील शेतकरी मारुती गणपत कदम यांनी खाजगी सावकार धनाजी एकनाथ घाडगे यांच्याकडून कौटुंबिक अडचणीकरिता 9 लाख व्याजाने घेतले होते। तर या 9 लाखास दरमहा 3.5% व्याज देण्याचे नोटरीवर लिहून घेतले होते। यावेळी मारुती कदम यांनी खाजगी सावकाराला व्याजासह सर्व रक्कम परत दिली, परंतु गरीब शेतकऱ्याची शेती बळकावण्याच्या उद्देशाने व्याजाची काही रक्कम थकबाकी असल्याचे सांगत जमीन लिहून देण्यासाठीही तगादा लावला। एकीकडे वाढणारे व्याज व दुसरीकडे आर्थिक अडचण या कात्रीत अडकल्याने मारुती कदम यांनी 2 एकर जमीन खाजगी सावकाराकडे लिहून दिली। व्याजाची रक्कम वाढत जात असल्याने खाजगी सावकाराने शेतकऱ्याकडे राहते घर देखील खरेदी करून देण्यासाठी तगादा लावला। त्यासाठी जखमा होईपर्यंत शेतकऱ्याला मारण्यात आले अशी नोंद पोलिसात झाली आहे। तर हे प्रकरण सावकारी कायद्याखाली जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या कोर्टात गेले। कागदपत्र पुराव्यावरून आणि मारुती कदम यांच्या वकिलांनी मांडलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी मारुती कदम यांची सावकाराच्या नावाने खरेदी झालेली जमीन परत देण्याचा आदेश दिला। सदरील आदेशावर नाराज होत खाजगी सावकार धनाजी एकनाथ घाडगे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग पुणे यांच्या समोर आपले अपील दाखल केले व सदरील अपीलाची सुनावणी होऊन मारुती कदम यांचे वकील ॲडव्होकेट विनोद सुरवसे यांनी सदरचा दस्त हा सावकारकी खाली साबित झालाय व साक्षीदार यांनीही त्याबाबत साक्ष दिल्याची बाब युक्तिवादाद्वारे कोर्टाच्या निदर्शनास आणली। त्याप्रमाणे सदरील युक्तिवाद ग्राह्य धरत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग पुणे यांनी खाजगी सावकार धनाजी घाडगे यांचे अपील फेटाळून सावकाराचे जिल्हा निबंधक सोलापूर यांनी दिलेला निकाल कायम ठेवून सावकारकी खाली झालेला खरेदी दस्त हा बेकायदेशीर आहे याबाबत आदेश पारित केलाय। यावेळी सावकारांचे जिल्हा निबंधक सोलापूर तसेच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या न्यायालयात मारुती कदम यांच्यातर्फे ॲडव्होकेट विनोद प्रदीप सुरवसे, ॲडव्होकेट वंदना जाधव, ॲडव्होकेट तथागत क्षीरसागर यांनी काम पाहिलं।